हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही या ठिकाणी बनवणार आहोत पालकाची धपाटे. यासाठी आम्ही एक जुडी पालक घेतलेला आहे आणि थोडंसं घेतलेलं आहे पीठ, एक चाळणी आणि त्यानंतर त्यामध्ये लसणाचं पेस्ट ॲड केलेलं आहे, संबार ॲड केलेला आहे, हळद, थोडंसं तिखट आणि मीठ. आता याला आपण मस्तपैकी कालवून घेऊया. या ठिकाणी आम्ही याचा उंडा करून घेतलेला आहे आणि आता गॅस पेटवूया. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, या ठिकाणी आम्ही तवा तापलेला आहे. यावर थोडंसं तेल आणि याच्यावर मस्तपैकी धपाटा. वाव, तवा जरा जास्तच काळाचा आला आमचा. आणि पण तव्यावरची चवच वेगळी लागते. जेवढा काळा तवा असेल ना तेवढी बाहेर चव लागते. आपण बघू शकता या ठिकाणी आपला धपाटा मस्तपैकी भाजलेला आहे. याला वरून तेलही लावलं. मस्तपैकी पाणी सुटायला आलं तोंडाला. तुमच्या बी सुटायला असेल. अशा पद्धतीने तुम्ही धपाटा करून खाऊ शकता. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सोबत आपल्याला तोंडी लावायला मस्तपैकी दही असलं ना तर खूपच छान असते. आता मी दही आणायला जाणार आहे. टॅन टॅन, आपल्याजवळ आहे 50 रुपये. आपण जाऊया आता दही आणायला. नंतर डिसाईड केलं 2 घंट्यानंतर की नेमकं पालकाचं करायचं काय. तर एक गेम खेळला. 2 चिट्ट्या बनवल्या, एका ह्याच्यात पालकाचं वरण आणि एका ह्याच्यात पालकाचे धपाटे. तर त्या चिठ्ठ्यामध्ये पालकाच्या धपाट्याचा नंबर लागलेला आहे. पुढे बघूया. आपण घेतलेलं आहे दही पाऊच. अभी अपन आ गेले घरी. क्या बोलते कंपनी, पेरू खाती आहे कंपनी. हा राहिलेला आहे आपला शेवटचा धपाटा. आपलं दही आणणे नाही झालेलं आहे आणि सगळंच या ठिकाणी आपण आता त्या संग तिखट म्हणून मिरच्याचा ठेचा करणार आहोत. हे शेवटचा धपाटा आपल्याला एखाद्या नकाशावाने वाटत असेल. या ठिकाणी घेतलेल्या आहे मिरच्या, त्या आपण मोडून घेऊया. आणि गॅस थोडा मीडियम मोडून घेतलेलं आहे. त्याला आता थोडं भाजू जेव्हा ते नाचा लागलेलं आहे. थोडंसं डान्सिंग होते त्यांचं. या ठिकाणी थोडेसे शेंगदाणे, शेंगदाणे ॲड केलेले. त्यांना थोडं भाजून घेऊया. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. हे झालेलं आहे आमचे धपाटे. या संग दहीवर टाकलेलं आहे. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ओकेच, तुम्ही पण घ्या मजा.